नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो। तर आता हा 4-5 दिवस झाले आपला सारखा पाऊस चालू आहे। तर ह्याच्यामध्ये काय होतं, आपल्या कोंबड्याच्या मुक्त संचार मध्ये ज्या असतात ना आणि त्या जर भिजल्या तर जास्ती करून आजारी पडतात। आणि आजारी पडल्याचं कारण म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये परत पुन्हा वरून सुद्धा ओले आणि आतून सुद्धा त्यांच्या शरीराच्या आतमध्ये पाणी वाढतं। त्याच्यामुळे आपण काय करतो की त्यांना कोरडा आहार देतो। कोरडा आहार पण दिल्याच्या नंतर पण आपल्याला स्वच्छतेची पण जास्ती गरज असते। तर खाली जो तूस असतो ना, तर कोंबडीच्या शरीरामध्ये पाणी जर वाढलं तर त्याच्यामुळे काय होतं, कोंबडी पातळ संडास करते। पातळ संडास केली तर खाली तूस तिच्या शरीराच्या पाण्यामुळं आणि तिच्या त्या पातळ वेस्टेजमुळं खालचा तूस खराब होतो, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात आणि असा उग्रच वास येतो। तर तो वेळच्या वेळेवरती पण आपण आहे ना 1 महिन्या 2 महिन्यांनी तो साफ जर केला तर आपल्या कोंबड्या आजारी पडत नाही। आणि त्यांना ह्या पावसाच्या दिवसामध्ये आहे ना मेडिसिनचा पण जास्ती करून 15 दिवसांनी 8 दिवसांनी सारखा वापर केला पाहिजे। वायमरल झालं, लेक्झिन पावडर झालं, गुळपाणी झालं। गुळपाण्यामुळे पण आपल्या कोंबडीच्या शरीरामध्ये उष्णता जास्ती प्रमाणात वाढते, कोंबडी आपली आजारी पण पडत नाही। आणि लसणाचा पण वापर त्यातल्या त्यात केला पाहिजे जास्ती करून, मग आपल्या कोंबड्यांवरती आजार म्हणजे कोणत्याच पद्धतीचा आजार येतच नाहीये। कोंबड्या आपल्या चांगल्या तंदुरुस्त राहतात। तर मेडिसिन सुद्धा आहे ना महिन्या 15 दिवसातून सातत्याने त्यांना दिलं पाहिजे। मेन म्हणजे स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे। स्वच्छतेच्या काळजीमुळे आपल्या कोंबड्या कोणत्याही रोगाला बळी पडत नाही। आणि जरी बळी जरी पडल्या तर त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळं त्या प्रत्येक रोगावरती मात करते। त्याच्यामुळे आपल्याला मेडिसिन त्यांना वेळच्या वेळेवरती देणं गरजेचं आहे आणि कोरडा आहार पण देणं गरजेचं आहे। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर मला व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा। धन्यवाद।